₹100त रजिस्ट्रेशन होणार, परंतु बीएसपी घरांचे करारनामेच नाहीत. भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी वेधलं लक्ष, विशेष शिबिराची केली मागणी. JNNURM आणि बीएसपी प्रकल्पात वाटप केलेल्या घरांचे ₹100मध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सुमारे 6,000 घरांचा महापालिकेनं ताबा दिला. मात्र महापालिका आणि सदनिकाधारकांबरोबर करारनामे केले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिकेनं करारनामे करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेनं झोपडपट्टीच्या ठिकाणी इमारती उभारून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना घरं दिली. महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून काही वर्षांपासून टप्प्याटप्प्यात 6,020 कुटुंबियांना सदनिकांचा ताबा देण्यात आला. मात्र महापालिका आणि संबंधित सदनिकाधारक यांच्यात करारनामे झालेच नाहीत. त्यातच या घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुमारे 56,000 ते 1,34,000 रुपये एवढा अधिभार भरावयास लागणार होता. त्याला सदनिकाधारकांचा विरोध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारनं विशेष निर्णय घेऊन 1% मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देत केवळ प्रतिदस्त ₹100 आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल नारायण पवार यांनी आभार मानले. या प्रश्नांसंदर्भात माजी गटनेते नारायण पवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पुढाकार घेतलाय. त्यावेळी शहरातील केवळ 2 ते 3 इमारती वगळता घरांचे करारनामे झाले नसल्याचं स्पष्ट झाले. मुलामुलींचं शिक्षण, कुटुंबातील लग्न किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी सदनिका अनामत ठेवून बँकेतून कर्ज मिळू शकते. त्यामुळे या घरांचे करारनाम्यासह रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची मालमत्तेविषयी कागदपत्र नसल्यामुळे कर्ज मिळत नाही. याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर JNNURM आणि बीएसपी प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिकेनं दिलेल्या 6,020 सदनिकांचे करारनामे करण्यासाठी समाज विकास विभागाच्या माध्यमातून विशेष शिबिरं घ्याव्यात अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थानं जीवनदायी ठरत आहे. वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयानं गेल्या 7 महिन्यात तब्बल 4,271 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या शस्त्रक्रियांमध्ये 2,326 मेजर आणि 1,945 मायनर प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन, लॅप्रोटॉमी, हार्नियोटॉमी, डोळे, दंत, अस्थिरोग, कान, नाक, घसा यांच्यासह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्यानं पार पडल्यात. दररोज 500 ते 600 रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे 550 ते 600 शस्त्रक्रिया होत आहेत. यामध्ये मेजर सर्जरी, लॅप्रोटॉमी, हार्नियोटॉमी, सिझेरियन सेक्शन, हायड्रोसिल असून मायनर सर्जरी, डिब्रायमेंट, इन्सिजन अँड ड्रेनेज आदींचाही समावेश आहे. प्रामुख्यानं उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता, स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बाहेर काढण्यात रुग्णालयानं 78 वर्ष महिलेची गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. काही रुग्णांनी नकार दिलेल्या मूकबधीर आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहिरचा अवघड मोतीबिंदूचा प्रश्न सिव्हिल रुग्णालयानं सोडवलाय. अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करत त्याच्या आयुष्यात पुन्हा त्यांनी प्रकाश आणलाय. हे रुग्णालय तात्पुरत्या जागेत असलं तरी सेवा, तत्परता आणि संवेदनशीलता यात कुठेही तडजोड न करता ठाणे सिव्हिल रुग्णालयानं सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून स्वतःची ओळख अधिक बळकट केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे हे 2023ला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं 2019-26 पासूनचं ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी 900 बेडचं अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटेनन्स चाइल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्पररी जागेवर मेंटेनन्सची जी जागा बॅकसाईडला होती ते काही टेंट वाढ वगैरे उभारून पोर्ट कॅपेला टेम्पररी हॉस्पिटल सुरुवात केली. चॅलेंजिंग काम आहे. चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीत आता प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास 2 वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलो आहे. आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झालेलं नाही. उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात कामं आम्ही इकडे करतो. ॲडमिशन्स असतील, पेशंट ट्रीटमेंट असेल, OPD असेल. ऑपरेशनबद्दलच जर सांगायचं तर या वर्षात जरी आकडा मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही 4,300च्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत.
त्याच्यापैकी 2300च्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि 2000च्या वरती मायनर सर्जरीज आहेत. इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील, बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही. जेवढे बेड आहेत तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत. उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो. याच्यात 5-6 कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केलेत. मेजर अब्डोमिनल सर्जरीज जे असतात, हेड इंजरीज असतात, स्पाईनच्या सर्जरीज असतात, हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेस असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत. रिअली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते. आमचा स्टाफ असेल क्लास 4 पासून क्लास 1पर्यंत आमचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतील, स्टाफ बाकीचे स्टाफ असतील, हे सगळे नर्सेस असतील, हे सगळे कोऑपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचं एकच उद्देश असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला त्या सेवा दिली जाईल पाहिजे. आपण NICU असेल, आपल्याकडे ICU असेल, आपण त्याचीही संख्या इकडे वाढवलेली आहे. आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा, जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे, मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, विश्वास नव्हता लोकांना आणि आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप, परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं. आता तुम्हाला सांगतो की 4400पर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली. अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जरीचे आकडे वाढतील. आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो. आम्हाला तेही एक वेध लागले की आम्ही लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल 900 बेडमध्ये जाऊ. परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही, इथे आम्ही मेकशिफ्ट हॉस्पिटल असतानाही, डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करून आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं. उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे. तर मी खरोखर आमच्या स्टाफ, आमचे नर्सेस, आमचे डॉक्टर, आमचे क्लास 4 सर्वंट, आमच्या सगळ्यांना, स्पेशालिस्ट डॉक्टर्सना, त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल. आणि मला खरोखर प्राऊड वाटतं की ह्या लोकांसमोर मी काम करतो त्याचा मला आनंदही आहे आणि असेच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आवाहनही करतो. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या मतदार याद्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर आज चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानं खळबळ उडाली आहे. या ना त्या कारणावरून आधीच गोंधळात सापडलेल्या निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. ठाणे महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणात आणि मतदार याद्यांमधील घोळ या पाठोपाठ आता पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क नवी मुंबईच्या मतदार याद्या पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तेव्हा आगामी पालिका निवडणुका अशा पद्धतीनं होणार असतील तर या निवडणुका पुढेच ढकला, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसेनंही केली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणूक मतदार याद्यांसंदर्भातील काम पुण्याच्या अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आले. त्रुटीसंदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावून खुलासाही मागवण्यात आला आहे, अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळू पिचड यांनी दिली आहे. सत्याचा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्याच्यात जे मतदार जे डुप्लिकेट आहेत, दुबार आहेत, कसं भोंगल कारभार आहे, याचं सत्यता आम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं, देशाने बघितलेलं आहे. आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ याच्यावरती अजून सखोल अभ्यास करून यांचा भांडाफोड करणार आहेत. तर उद्या शेवटची तारीख असणार आहे, काय सांगा? उद्या या ज्या मतदार याद्या प्रसारित झालेल्या आहेत महापालिकेकडून, प्रारूप याद्या, त्यांची जी हरकत घेण्याची तारीख आहे ही उद्याची लास्ट आहे. या अनुषंगाने आम्ही आज ही हरकत अर्ज आम्ही इथे महापालिकेला नोंदवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजून एक निवेदन त्यांना त्याच्यात दिलेलं आहे की ह्या ज्या याद्या आहेत या चेक करण्यासाठी अजून 15 दिवसाचा अवधी द्यावा. कारण या प्रारूप याद्या 20 तारखेला प्रसारित झाल्या, परंतु ठाणे महानगरपालिकेकडे 24 तारखेला आम्ही आलो होतो, तरी सुद्धा वॉर्ड क्रमांक 27 आणि 29 या वॉर्डाच्या याद्या उपलब्ध नव्हत्या. मग जर तुमच्याकडे अजून याद्या उपलब्ध नाही तर तुम्ही त्या ज्या हरकत घेण्याची जी तारीख आहे ती नक्की तुम्ही आम्हाला वाढवून दिली पाहिजे. कारण तुमच्याकडून डिले झालेला आहे, आमच्याकडून डिले झालेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून यात वेळ द्यावा. नक्कीच कुठेतरी जे आहे मोठ्या प्रमाणात देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही, ठाण्यातील संविधान गौरव रॅलीत सरकारवर टीका. संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधलाय. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचं सांगितलं. संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनीच आता जागरूक राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाण्यात बुधवारी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना संबोधन करताना या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली. आमदार आव्हाड यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर आणि महापालिकेच्या मतदार याद्यांवर थेट आरोप केले. निवडणूक आयोग बाहुल्यासारखा वागत आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या बोर्डात तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी, हा प्रकार वोट चोरीशिवाय दुसरं काय असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावं याद्यांमधून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आव्हाड यांनी पुढे संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत संविधान बदलण्याचे प्रयत्न खुलेपणाने सुरू असल्याचं सांगितलं. गांधी नेहरूंनी दिलेला देश हातातून निसटतोय. पोलीस यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न, कामगार कायद्यातील बदल आणि लोकशाही मर्यादा ढासळत असल्याचा त्यांनी इशारा दिला. तर याच कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बहुमताच्या दडपशाहीचा मुद्दा ठळकपणे मांडला. बहुमत मिळालं म्हणून सर्व निर्णय दडपशाहीच्या पद्धतीनं घेणं हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी त्यांनी जोरदार टीका केली. न्यायव्यवस्थेतील विलंब, माहिती अधिकारातील अडथळे आणि सीसीटीव्ही माहिती न देण्याच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरोदे यांनी नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा अधोरेखित करत संविधानानं दिलेले हक्क टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची असल्याचं सांगितलं. न्यायालयीन प्रक्रियेत त्रुटी असतील तर त्यावर आवाज उठवणंही तेवढंच महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.